रसायनातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बीपीसीएल बॉटलिंग प्लांटच्या जनसुनावणीला विरोध। महाराष्ट्र शासनाने 1960 साली रसायनातील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली। यातील बरीचशी जमीन एचओसी कंपनीने बीपीसीएल कंपनीला दिल्याने त्या जागेवर बीपीसीएल बॉटलिंग प्लांट होणार असून या प्रकल्पामुळे मानवी वस्तीचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याने रसायनातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रस्तावित एलपीजी बॉटलिंग प्लांट संदर्भात रसायनी एचओसी कॉलनी रसरंग हॉलमध्ये पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी ठेवण्यात आली होती। या जनसुनावणीला जाण्यासाठी रसायनातील प्रकल्पग्रस्त शेतकरी पिल्लई विद्यालयाच्या वळणावर जमले होते। यावेळी पिल्लई विद्यालय ते रसरंग हॉलपर्यंत शेतकऱ्यांनी बीपीसीएल बॉटलिंग प्लांट विरोधात घोषणाबाजी करून विरोध दर्शवला। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी जनसुनावणीला न जाता रसरंग हॉलच्या गेट बाहेर थांबले। निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंके, उपप्रादेशिक अधिकारी सचिन आडकर यांना शेतकऱ्यांच्या वतीने जनसुनावणी रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले। परंतु रसायनी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित न राहताही जनसुनावणी सुरू झाल्याने शेतकरी वर्ग संतापला। त्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला। आणि सर्व ग्रामपंचायतींना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे, तिच्याबद्दल आम्ही आक्षेप नोंदवतोय। त्या ईआरएचा टीओआरच्या अंडर जेवढे क्वेश्चन आहेत त्यांची सगळी चुकीची उत्तर आहेत। आज लाखो लोकसंख्या रसायनिक असताना तुम्ही म्हणताय 10 किलोमीटरच्या रेडियस वरती लाख लोक राहतात। अहो 10 किलोमीटर वरती नवी मुंबई एअरपोर्ट येतो, तो तुम्हाला दिसला नाही? या बेसिक गोष्टी तुम्हाला दिसल्या नाही, मग तुम्हाला अभय कसं काय करता आलं? ईआरए सारखा अत्यंत महत्त्वाचा इव्हिडन्स, महत्त्वाची गोष्ट आहे ती, त्याला तुम्ही लाईटली कसं काय घेऊ शकता? आमच्या आयुष्यासोबत खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही। तुम्ही म्हणताय मुंबईला येऊन दिल्लीला होईल, दिल्ली मुंबईवाले डोळे झाकून जागा करतात। तो एचओसीने पाठवलं याच्या अगोदर, आज हे चेंज होणार आहे। आम्हाला कत्तल करायची आहे, शासन अधिकारी इथे बसलेले आहेत, तुम्ही गोळ्या घालून मारून टाका ना। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।